चौकीदार भरतीचा फॉर्म भरला, पण आता काय अभ्यास करायचा हेच कळत नाही. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण आज मी तुमचा पूर्ण अभ्यासाचा रोड मॅप सांगणार आहे. नमस्कार मित्रांनो, जर तुम्ही चौकीदार भरती 2024 ची तयारी करत असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण आज आपण जाणून घेणार आहोत परीक्षेत कोणते विषय असतात, काय अभ्यास करायचा आणि कमी वेळेत चांगली तयारी कशी करायची. सर्वप्रथम परीक्षेचा अभ्यासक्रम समजून घ्या. सामान्यतः चौकीदार भरतीमध्ये खालील विषयांवर प्रश्न विचारले जातात: मराठी, सामान्य ज्ञान, अंकगणित, बुद्धिमत्ता चाचणी म्हणजेच रिझनिंग. मराठीमध्ये व्याकरण, समानार्थी व विरुद्धार्थी शब्द, म्हणी, वाक्प्रचार, शब्दसंग्रह आणि शुद्ध लेखन यांचा अभ्यास करा. सामान्य ज्ञानामध्ये महाराष्ट्राचा इतिहास, भूगोल, भारतीय राज्यघटना, चालू घडामोडी आणि महत्त्वाच्या शासकीय योजना यांचा नियमित अभ्यास करा. अंकगणितासाठी टक्केवारी, नफा तोटा, सरासरी, वेळ व काम, प्रमाण, साधे व्याज आणि मूलभूत गणिताचा रोज सराव करा. बुद्धिमत्ता चाचणीमध्ये संख्या मालिका, अक्षर मालिका, कोडी, दिशा, नातेसंबंध आणि तर्कशक्तीवर आधारित प्रश्नांचा सराव करा. आता महत्त्वाचा प्रश्न: अभ्यास कसा करायचा? दररोज किमान 3 ते 4 तास अभ्यासासाठी द्या. रोज एक विषय वाचा आणि त्यानंतर त्या विषयावर किमान 20 ते 30 प्रश्न सोडवा. आठवड्यातून एकदा पूर्ण सराव परीक्षा द्या. मागील वर्षांचे प्रश्नपत्रिका म्हणजेच PYQ नक्की सोडवा, कारण त्यातून प्रश्नांचा प्रकार आणि परीक्षेची पातळी समजते. एक वही तयार करा आणि त्यात महत्त्वाची सूत्रे, तारखा, घटनाक्रम आणि तथ्ये लिहून ठेवा. त्याची दररोज उजळणी करा. योग्य नियोजन, सातत्य आणि नियमित सराव केल्यास चौकीदार भरतीत यश मिळवणे नक्कीच शक्य आहे. असाच भरतीविषयक माहिती, नोट्स, PYQ आणि मोफत सराव प्रश्नांसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. मित्रांनो, आपल्या या चॅनलमध्ये आपल्याला कमी वेळेत पूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न केला जातो. अशाच व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. धन्यवाद.